नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सुपर अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर जर्मनीमध्ये जॉब करण्याची सुवर्ण संधी आहे. त्यासाठी 10,000 जागा सुटल्या आहेत. महाराष्ट्र सरकार तुम्हाला जर्मनीमध्ये जाण्याची सुवर्ण संधी देत आहे. तर या व्हिडिओमध्ये यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल, यासाठी कोण अर्ज करू शकतो, तसेच यामध्ये कामाचे स्वरूप काय असेल, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग सुरू करूया. तर बघू शकता मित्रांनो, शासनाच्या GRनुसार 10,000 पदांची भरती निघाली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत. तर सर्वप्रथम कोणकोणत्या पोस्ट आहेत ते आपण बघू. प्रोफेशन्स इन हेल्थकेअरमध्ये नर्स असेल, लॅब असिस्टंट असेल, रेडिओलॉजी असिस्टंट असेल, डेंटल असिस्टंट, तसेच हॉस्पिटॅलिटीमध्ये सर्व्हर्स, कुक्स, हॉटेल मॅनेजर्स असेल. त्यानंतर क्राफ्ट्समन आणि मिसॅलेनियसमध्ये तुम्ही वेगवेगळे पदे बघू शकता. तर जर्मनीमध्ये जॉब करण्यासाठी जर्मन भाषासुद्धा जमली पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे फ्रीमध्ये जर्मनी भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारला प्रति व्यक्ती 33,000 रुपये खर्च केला जाणार आहे. तसेच खोल्यांची सुविधा व कौशल्य प्रशिक्षणासाठी असे एकूण 76 कोटी रक्कम सरकार खर्च करणार आहे. तर ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर यायचं आहे. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. येथे बघू शकता तुम्ही महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी. तर विद्यार्थ्यांसाठी इथे सर्व माहिती दिलेली आहे. तर खाली यायचं आहे. येथे वेगवेगळ्या पोस्ट दिलेल्या आहे. खाली आल्यानंतर अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा. येथे क्लिक करायचं आहे. यानंतर सर्वात पहिल्यांदा तुमची पर्सनल डिटेल टाकायची आहे. येथे पहिल्यांदा तुमचे लास्ट नेम, त्यानंतर फर्स्ट नेम अँड मिडल नेम टाकायचे. त्यानंतर डेट ऑफ बर्थसाठी या छोट्या कॅलेंडरच्या आयकॉनवर क्लिक करून आधी इयर सिलेक्ट करायचे. त्यानंतर मंथ सिलेक्ट करून डेट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा. येथे ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुमची जेंडर सिलेक्ट करायचे, मेल फिमेल जे असेल ती. त्यानंतर करंट ॲड्रेसमध्ये सर्वात आधी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आणि नंतर तुमच्या गावाचे नाव टाकायचे व पिनकोड टाकायचा आहे. यानंतर रिमेनिंग डिटेल्स ॲड्रेसमध्ये तुमच्या घराचा नंबर किंवा कॉलनीचा नंबर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर येथे तुमचा सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता सारखा असल्यास येसवर क्लिक करा किंवा पत्ता वेगळा असल्यास नो सिलेक्ट करा व वरीलप्रमाणे येथे तुमची माहिती पुन्हा भरा व नेक्स्ट बटनावर क्लिक करा. यानंतर आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. येथे तुमचे डोमेसाईल्स म्हणजेच तुमचे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करायचे. त्यासाठी तुमच्या फाईलची साईज 70 KB पेक्षा कमी पाहिजे. जास्त असल्यास कमी करून अपलोड करायचे. नंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास येस करायचे व तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या बॅक साईडला जो टाईप दिला असेल तो टाईप इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकायचा व ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड करायची. त्याची फाईल साईजसुद्धा 70 KBच्या आत पाहिजे आणि जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर येथे नो सिलेक्ट करायची व नेक्स्ट बटनावर क्लिक करायची. त्यानंतर तुमची 10वी व 12वीची डिटेल्स टाकायची आहे. सर्वात आधी तुमचे 10वीचे पासिंग इयर सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचे पर्सेंटेज टाकायचे व 10वीचे मार्कशीट 70 KBच्या आत JPEG फाईलमध्ये अपलोड करायचे. त्यानंतर येथे 12वीची स्ट्रीम आर्ट, कॉमर्स, सायन्स, व्होकेशनल जे असेल ते सिलेक्ट करायचे. नंतर तुमचे पासिंग इयर सिलेक्ट करून तुमचे पर्सेंटेज टाकायचे आहे व 12वीचे मार्कशीट अपलोड करायचे आहे. त्यानंतर येथे सिलेक्ट द सेक्टर्स अँड ट्रेडमध्ये तुम्हाला कोणकोणत्या पोस्टला अप्लाय करायचे आहे ते सिलेक्ट करायचे आहे. प्रोफेशन्स इन हेल्थकेअरमध्ये नर्स, लॅब असिस्टंट, रेडिओलॉजिस्ट तुम्हाला जे पाहिजे आहे ते सिलेक्ट करू शकता. अशाच प्रकारे तुम्ही खालीसुद्धा हॉस्पिटॅलिटीमध्ये वेटर, हॉटेल मॅनेजर सिलेक्ट करू शकता. तसेच खाली क्राफ्ट्समन आणि मिसॅलेनियसमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायची. त्यानंतर येथे हायेस्ट क्वालिफिकेशन असल्यास येथे क्वालिफिकेशनमध्ये तुमची डिग्री टाकायची. नंतर बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी नेम टाकायची. त्यानंतर तुमची ॲडमिशन इयर सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर पासिंग आउट इयर, त्यानंतर तुमचे पर्सेंटेज किंवा CGPA टाकायचा व डिग्रीचे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अपलोड करायचे.
डिग्री नसेल तर ही स्टेप स्किप करावी. तसेच जर तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इतर क्वालिफिकेशन असल्यास येथे ॲड बटनावर क्लिक करून संपूर्ण माहिती भरायची आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे. तर प्रेझेंट स्टेटस ऑफ एम्प्लॉयमेंट, तुम्ही जर सध्या एम्प्लॉय असाल तर येस बटनावर क्लिक करा. इथे नेम ऑफ ऑर्गनायझेशन आहे, त्यानंतर डिसिग्नेशनमध्ये तुमचा जॉब रोल काय आहे ते टाकायचे आहे आणि डेट ऑफ जॉईनिंगमध्ये तुमची जॉईनिंग डेट टाकायची. त्यानंतर जर तुम्हाला आधीच्या कंपनीचा एक्सपिरियन्स असेल तर इथे प्रिव्हियस एक्सपिरियन्स ऑफ एम्प्लॉयमेंटमध्ये सेम वरीलप्रमाणे डिसिग्नेशन, नेम ऑफ ऑर्गनायझेशन आणि तुमची डेट ऑफ जॉईनिंग टाकायची आहे. त्यानंतर रिलिव्हिंग डेटमध्ये कंपनी सोडल्याची तारीख टाकायची आहे. इथं तुमचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपलोड करायचे आणि जर तुम्हाला आधीचा एक्सपिरियन्स नसला तर नो आय एम अनएम्प्लॉईडवर क्लिक करून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर तुमची ट्रेनिंग डिटेल्स सिलेक्ट करायची आहे. इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ट्रेनिंग सेंटर सिलेक्ट करायचे आणि तुम्हाला कोणता टाईम स्लॉट पाहिजे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर शेवटी तुम्हाला जर्मन लँग्वेज जमत असेल किंवा शिकला असाल तर यस करा, नसेल तर सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.